महानगरपालिकेतील भ्रष्टाचार मुळापासून काढण्यासाठी किमान 10 ते 12 वर्ष लागतील असा दावा भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केलाय। तसेच खासदार संजय दिना पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन कोणीही करणार नाही। मात्र ते वक्तव्य कोणत्या परिस्थितीत करण्यात आलं हेही समजून घेणं आवश्यक असल्याचं कोटेचा यांनी म्हटलंय। आणि या संदर्भात भाजप आमदार मिहिर कोटेचा यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी पाहूयात। आपल्यासोबत आमदार मिहिर कोटेचा जी आहे सर, संजय दिना पाटील आता महायुतीत आलेले आहे, मात्र कुठेतरी त्यांना पत्रकारांना शिवीगाळ केलेली आहे। महायुतीमध्ये आल्यानंतर तुमचा काय सल्ला असणार? नाही बघा, आपल्या माध्यमातून मला आता कळालं की अशी काय घटना घडली आहे। मी काय बघितलं नाही आहे म्हणून भाष्य करणं योग्य नाही आहे। मी माझ्याबद्दल एवढंच सांगू शकतो की माझं अशा प्रखर मत आहे की प्रत्येक जनप्रतिनिधींनी, नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, त्यांनी पत्रकारांचा सन्मान राखलाच पाहिजे आणि कोणतीही प्रकारची अयोग्य भाषा हे पत्रकार सोबत मी कधी वापरली नाही आहे आणि कोणालाही वापरली नाही पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। आज काय घटना घडली त्याची मला जाणीव नाही आहे म्हणून त्यावरती बोलणं जास्त योग्य नाही आहे। पण कोणीही पत्रकारांचा अपमान करणं हे चुकीचं आहे आणि त्यांना सन्मानच दिलं पाहिजे, हे माझं मत आहे। एका प्रकारे मिहिरजी ज्याप्रमाणे त्यांना Y+ दर्जा देण्यात आलेला आहे सिक्युरिटीचा, मात्र अशा पोलिसांच्या उपस्थितीमध्ये बॉम्ब टाकण्याची धमकी असो किंवा शिवीगाळ असो, हे करणं कुठपर्यंत? हे तुम्हाला त्याच्या पार्श्वभूमीमध्ये जावं लागेल। दररोज सकाळ झाली की संजय राऊत टी व्हीवरती येऊन बोलतात आम्ही त्यांच्या घरात घुसणार, त्यांना मारणार, ऑपरेशन तुडवा करणार, त्यांचा हातपाय काढणार। तर शेवटी तेही मनुष्य आहे। रोज 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 तुम्हाला कोणी शिवीगाळ करणार तर तुमचाही संताप जाणारच आहे। त्याच्यात Y+चा काही संबंध नाही। संजय राऊतांना देवेंद्र भारतींकडे मागणी केलेली आहे की यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून। हे बघा, देवेंद्र भारती जी आपले मुंबईचे आयुक्त, हे खूप डेकोरेटिव्ह ऑफिसर आहे आणि कायद्याबद्दल त्यांना पूर्ण जाणीव आहे आणि त्यांना काय करायचं आहे यावरती मी काय भाष्य करू। जे योग्य असतील ते देवेंद्र भारतीजी करतील। मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही अनेकदा बोललेला आहात, कोविडचा घोटाळा असो किंवा इतर, मात्र आता नालासफाई संदर्भात कुठे पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहे, कारण की पहिल्याच पावसामध्ये मुंबई पुन्हा तुंबली होती। कसं पाहता नालासफाईवर? नाही, हे बघा, नाले सफाईसाठी आम्ही बरेच दौरे केलेत। मी हे म्हणत नाही की त्याच्यात घोळ होत नाही, पण शेवटी ही जी पूर्ण सिस्टीम आहे त्याची सफाई आपल्याला करायची आहे। मी एवढं निश्चित सांगू शकतो की गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षाची परिस्थिती खूप चांगली आहे, पण आत्ता अजून आमची मेयरला 4 महिने नाही झाले आणि ही अपेक्षा करणार की मुंबई महानगरपालिकेचा होणारा जो भ्रष्टाचार आहे तो 4 महिन्यात संपेल, नाही, तो हळूहळू कमी होणार। पण एकूण ते भ्रष्टाचार मुक्त करायचं असेल तर किमान 10-12 वर्ष लागतील, कारण रूट्समध्ये आपला भ्रष्टाचार पोचलेला आहे। एक प्रकारे काल महाविकास आघाडीची बैठक होती, त्या ठिकाणी 24 आमदार हे गैरहजर होते। कुठेतरी आमदार आता पुन्हा महायुतीकडे येण्याची शक्यता? मला याच्यावरती काहीच माहीत नाही आहे। आमचे प्रवक्त्यांना हे प्रश्न विचारा, ते उत्तर देतील। हे होते की महापालिकेमध्ये भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। हा भ्रष्टाचार कालपर्यंत जो रुजलेला आहे हा काढण्यासाठी किमान 10-12 वर्ष लागणार असं आमदार मिहिर कोटेचा यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामॅन चतुर्वेदीसह संतोष मोरे, विधान भवन, मुंबई। दरम्यान संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता भाजप आमदार मिहिर कोटेचा यांच्या प्रक्रियेमुळे या वादाला नवं राजकीय वळण मिळालं आहे।